पनवेल शहरातील गजबजलेल्या टपाल नाका परिसरात महावितरणाच्या मुख्य विद्युत वाहिन्या आणि डीपी उघड्यावर व धोकादायक अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या उघड्या विद्युत यंत्रणेमुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात असून नागरिकांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे। स्थानिकांच्या मते भूमिगत वीज वाहिनी प्रकल्पासाठी मोठा निधी खर्च करण्यात आला असतानाही अनेक ठिकाणी वीज यंत्रणा उघड्यावर दिसत आहे। त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे। दरम्यान कोणतीही जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे। महावितरण विभागाशी संपर्क साधला असता संबंधित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे। मात्र पावसाळ्यातील वाढत्या धोक्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।